सकाळ सकाळी शुभ सकाळ मित्रांनो. आतापासूनच मी ब्लॉग स्टार्ट केला आहे. पण मला एक गोष्ट नोटीस करायची राहिली आहे. मी भावाला काल रात्री बिल भरायचं लक्षात करायचं होतं, भरलंय का नाही बघायला लागलं. मला बोलावले आणि चहा चपाती खायला, पण मी रोज चहा चपाती खाऊन बोर झालो आहे. तिला आता जर म्हणतो मला चहा चपाती नाही ते वेगळं बनवत जा, नाही तर बिस्किट आणून ठेवत जा. त्या घरात होतो आई नुसतीच इंग्लिश सांगते. आई थोडी इंग्लिश सांग. काय सांगू तुला बाबा इंग्लिशचा प्रकार. आता बघा इंग्लिश हारायची गप झाली. मी तिकडच्या खोलीत होतो मग ती हाय शूट टू वन थू 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 ती चायनावाले तरी बरी बोलतात हे बघा आमचं. आणि म्हणते माझं इंग्लिश लय वाढ कशाचं काय नवीन आपण झालंय आपण दहावीत बसताय पटतं का तुम्हाला. आणि हचून खचून माझ्या हजबंड हांडाने आला छोंडाने निम्म मराठी निम्म इंग्लिश निम्म गुजराती पटतं का. एवढा अंडा पप्पाने आणलाय म्हणून जरा पप्पाला इंग्लिश आणून खुश करते. ती पप्पा बी जरा टाकळ्या बसल्या बघा कसले कपडे घातले चॉकलेटवाले कपडे घालून निघाले कुठे काय माहिती. घरात एक एक इकडं कालवण ठेवले. कालवण तर मरण्याचा डाळ्या केलेला दिसतोय. तू तर ढळ्या आज नुसतं डळ्या दिसते आपल्याला खायला. पप्पा आणि मम्मी गेले ना आपण उसाचा रस करू घरगुती. मला माहीत झालं कसा करायचा, फक्त हे जाऊ द्या नाही ते ना त्यात तुला एक कप बी नाही निघत लगे वासाड्या वन तिथे येऊन बसत्या. त्यामुळे आपण मम्मी पप्पा गेलं ना पद्धतशीर उसाचा रस करू. तुम्ही बी काय ती 10 रुपयाचा येतं आपला उसाचा रस दांडका आणायचा आणि रस करायचा. चालले सांगत नाही ले भामटे सांगत नाही अजिबात गपचिप निघालेत. मी का जाऊ नऊच्या गाडीने आता गाडीवर जाऊन आलो असतो आपण. जायचं का 10 वाजेपर्यंत माघारी येईन. ती वाल मुसली होती ना ती वाल अजून फ्रीजमध्ये तशीच पडली. आज न्यायची 10 वाजता. आता मी तिला बरोबर ती टेलेकर वाडीवरून नेतो. ती म्हणते नाही तू जा. आज मी बारका पोरी आहे मला गुंडावलं बिंडावलं तर 50 रुपये देते मला तू टाळक मोकर मला गंडावलं बिंडावलं तर अवघड व्हायचं. हां उचल. किती किलो आहे? 6 किलो आहे. आम्ही चाललोय उरुळीला वाली खायला. तर याचा पंचनामा करूनच यायचा आता या वालीचा. परत या वालीची आहे ना झंझट नाही राहिली पाहिजे आपल्याला. 100 रुपये घे ना. 100 रुपये मी काय घेऊ माझ्याकडं कुठं पैसे आहे का मी काय कमवाय जातोय पैसे. ते वालीचा बरोबर निलाव करायचा. निलाव म्हणजे एकूण यायचं तिला. आत्ता चालू आहे आम्ही वाली तिकडं व्हिडिओ नाही काढू शकलो कारण का लय ट्रॅफिक होतं आणि मोबाईल हातातून घेणं आणि व्हिडिओ काढणं अवघड होतं त्यामुळे काढलं नाही. आत्ता चालू आहे ट्रॅफिक होतं लय असल्यामुळे आत्ताच घरी आलो. गाडी लवकर आलो आहे बसने आम्हाला 10-11 वाजले असते. तिला अजून एवढी भांडी घासायची पडल्यात आणि इकडचं घर झाडायचं पडले. लवकर आलो आहे म्हणून म्हणलं चल लवकर निघस तवरच टाईम होतो. आमच्या घरी आले खूप माणसं आता लय बडबड चालू आहे. तुम्हाला त्यांचं जरा थोबाड धावतो चला बघा. पण त्यांचा व्हिडिओ काढायला गेलो त्यांनी आपल्याला इथं हातावर हाणले पण आपण त्यांना डायरेक्ट मुलं आपण तुमच्या इथे कामाला येऊ शकत नाही. तुम्ही आम्हाला हाणले ना तुम्हाला तर पक्का आम्ही डोक्यात ठेवलं. आता माझी सटकली मुळं माझं आहे ना आजची व्हिडिओ बुडालेली आहे कारण का इतका लॅग मारायचा एक ॲप्शन ओपन नव्हतं होत त्याच्यामुळं माझा 12चा टायमिंग व्हिडिओचा बुडाला आहे. या मोबाईलला 2-3 आपटला आहे पण ह्या मोबाईलला आता मला बदलायचं आहे. मी तुम्हाला QR कोड सेंड करतो त्याच्यावर तुम्ही 1 रुपया सेंड करा आणि मला नवीन मोबाईल घ्यायचा आहे मदत करा. दुपारच्या झाल्या 3. आता मी जेवायचा टाईम करतो कारण का आता ऊन जरा खाली झाल्यामुळं जरा आता मला जेवाय बरं वाटतंय. ते बी आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवणार आहे. आपल्या घरी खूप गरम होते
माझं चाललंय स्प्रिंकलर बसवायचं नियोजन. आपण ताट घेऊन चाललो आहोत दुसऱ्यांच्या घरी जेवायला. आपल्याला लय गरम होते. त्यांच्या घरी आहे POP केलेली. तुम्हाला त्यांची POP बी दाखवतो. मोठा TV त्यांच्या घरी. चला लय थंड वाटते. नमस्कार मंडळी, 4 वाजत आल्यात. मला काही कामधंदा नाही म्हणून मी बसलोय त्या बाटली पाणी मारत. स्प्रिंकलरचं काही नियोजन झालं नाही. कोण स्प्रिंकलर द्यायला तयार नाही. त्यामुळे ही बाटली आणली होती स्प्रिंकलर म्हणून. पण ही उन्हाळा एवढा असल्यामुळे ह्याने स्प्रिंकलरचं पाणी बसणार नाही. मग आता बाटली मारतोय. पाण्याचा जार फडकं वल्लं करतो ना, तेवढं तरी कामाला आली. होळीला लय भारी. पण आता काही बारीक नाही तर आपण होळी खेळ. 6 वाजल्यात. आई आली कामावरून. आता मस्त पाणी पिते. तिला लावू चहा ठेवायला. मित्रांनो, आम्ही गेलो रविवारच्या बाजारला. आमच्या इथं आम्ही आणले कलिंगड. आता त्याची प्लॅस्टर सर्जरी करून कापून टाकून खाऊन टाकू. त्या बाबाने आधीच आम्हाला या कलिंगडाचं ऑपरेशन करून दिलं तर फक्त आम्हाला त्याला अख्खंच फाडायचं आहे. आईने कलिंगडाची आता कापायला सुरुवात केली. म्हणजे त्याच्या पोटातून आम्हाला काढायचा आहे लाल भाग. म्हणजे तो आम्हाला खायचा आहे. आणि प्लॅस्टर सर्जरी सक्सेसफुली. अरे मस्तपैकी लाल आहे. म्हणजे हे केमिकलवालं आहे का? मी यूट्यूबला व्हिडिओ बघितला होता. केमिकलवालं जर असेल ना ते ना पांढऱ्या ह्याच्या बघायचं लावून. जर लाल उठत असेल जास्त तर मग समजायचं हे केमिकलवाले. आपण आता तू कागद. मित्रांनो, मम्मीचं म्हणणं आहे कलिंगडात बी नाही. मी एक यूट्यूबला व्हिडिओ बघितली होती की एक कलिंगड आहे ना कापलं ना तिचं आपल्याला वाटलं ना केमिकलवाले ते वहीचं पांढरं कागद घ्यायचं आणि त्याच्यावर असं चिट टाकायचं. जर लाल कागद झाला तर म्हणायचं कलिंगड केमिकलवाले. चला ट्राय करू. लेट्स गो. मस्तपैकी कागद फाडून आणले. आता आईला देऊ. आईची शंका दूर करून टाकू. चला. व्हाईट बी आहे का ह्याच्यात? व्हाईट बी लय भारी लागते. एक नंबर वास होतो कसला तरी. पण मला यातून ते नाही असलं बारीक बारीक तुकडे करून आहे ना त्याला असं मीठ लावून मस्तपैकी मिठाने चवच येते. पण एकच नंबर. हिचं अक्षर बघा कितवीला आहे रे? पहिली. बघा अक्षर. तुम्ही चेक करीन. चक्कर असलं अक्षर बघून चेक करीन. ही नापास कराय बहिणीला. नापास करायचं का? नाही. का नाही? तुला मग अक्षर सुधारा येत नाही? येतं की काय घरी या. त्याच्या वाजल्यात 9. आता जेवायचा टायमिंग झालाय. पिठलं भाकर आणि बिवडी आणि इकडं पाणी आणि लाल चटणी पोटातून निघतोय दूर.